नमस्कार शिक्षक मित्रांनो. गेल्या 4-5 दिवसाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नमुना व्हायरल झाला होता की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन चालू आहे आणि त्या पिटिशन संदर्भात सदर माहिती खूप तातडीनं आवश्यक आहे आणि आपल्या केंद्रातील शाळेतील फेब्रुवारी 2013 नंतर पदवीधर पदोन्नत केलेल्या शिक्षकांची माहिती त्या ठिकाणी एक विहित नमुन्यात मागवलेली होती. त्याच्यामध्ये अनेक कॉलम होते. त्यापैकी एक कॉलम होता की 2013च्या नंतर फेब्रुवारी 2013च्या नंतर पदोन्नती दिलेल्या शिक्षकांची संख्या, त्यापैकी CET किंवा टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि CET हे जे 2 परीक्षा आहेत त्या उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची संख्या, किती पद रिक्त आहेत आणि TET CET झालेले किती शिक्षक या पदोन्नतीसाठी उपलब्ध आहेत, अशा प्रकारचा तो अहवाल मागितलेला होता. मग तातडीनं काही तासामध्ये तो अहवाल त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला. केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, अक्षरशः सगळी यंत्रणा तो अहवाल तातडीनं देण्यासाठी प्रयत्न करत होते. तर ते तातडीचं होतं कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन चालू आहे. त्या ठिकाणी NCETनं त्या ठिकाणी अफिडेविट सुद्धा सुप्रीम कोर्टात दिलेलं आहे की TET CET इज कंपल्सरी इन द रिक्रुटमेंट अँड द प्रमोशन, अशा प्रकारचे त्या ठिकाणी अफिडेविट दिलेलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2013 नंतर पदवीधर घेतलेले 6 ते 8ला कार्यरत असलेले गुरुजी यांचे धाबेदार आणलेले आहेत आणि खरोखरच त्या ठिकाणी ते पॅनिक होत आहे. त्यांचे अनेकांचे फोन आले की काय प्रकार आहे हा. तर त्या ठिकाणी त्यांना मी फोनवर सुद्धा उत्तरे दिलेली आहेत आणि इथं देखील तेच सांगणार आहे की पदवीधरपदी जे शिक्षक कार्यरत आहेत ते कार्यरत असलेले शिक्षक यांची पदोन्नती झालेली नाही आहे. त्याला प्रमोशन म्हणत नाही, याला दर्जावाढ हा शब्द वापरला जातो. प्रमोशन म्हणजे एका संवर्गातून दुसऱ्या संवर्गात म्हणजे वरच्या संवर्गात जाणे. पदोन्नती म्हणजे एका कॅडरमधून दुसऱ्या कॅडरमध्ये जाणे. कॅडर म्हणजेच संवर्ग, काही जणांना कॅडर शब्द समजतो. पदोन्नती या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे की वरच्या पदावर उन्नत होणे आणि पदोन्नती झाल्या त्या पदाची वेतन श्रेणी किंवा जे काही लाभ असतात ते त्याच दिवसापासून मिळायला लागतात. पदवीधर जे पद आहे त्याला आता विषय शिक्षक म्हटलं जातं. पूर्वी ते एकच असायचं, आता ते विषयवाईज त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे की एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान त्या विद्यार्थ्याला मिळावं यासाठी केलेली ती तरतूद आहे. परंतु त्याचं कुठेही स्वतंत्र रोस्टर म्हणजे बिंदू नामावली नसते. 6 ते 8ची त्या ठिकाणी सरळ सेवेने जरी भरती झालेली असली तरी आजही 1967च्या सेवा नियमानुसार 6 ते 8 हे पद सरळ सेवेचं मूळ पद मानलं जात नाही. कारण आंतरजिल्हा बदलीमध्ये आजपर्यंत तरी हे 6 ते 8चे विषय शिक्षकाचे पद त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यांचे स्वतंत्र सेवा नियम आणखी तयार झालेले नाहीत. मग 6 ते 8चं जे विषय शिक्षक किंवा पदवीधर जे पद आहे ते जर स्वतंत्र पद संवर्ग कॅडर नसेलच, त्याची स्वतंत्र बिंदू नामावली सेवा नियम नसेलच, तर ते पदोन्नतीचं पद कसं असू शकतं ही आमची वैयक्तिक धारणा आहे. म्हणून शासनाने जे काही नमुना पाठवलेला होता की पदवीधरपदी पदोन्नत झालेले शिक्षक पदोन्नत नाहीतच ते. सरकारी शाळा, राज्य सरकारी शाळा असतील, केंद्रीय शाळा असतील तर त्यामध्ये ते पद असेल, पदोन्नतीचं पद असेल, त्या ठिकाणी स्वतंत्र सेवा नियम किंवा त्यांचं स्वतंत्र रोस्टर असेल. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, निमशासकीय ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये स्वतंत्र सेवा नियम नाही आहेत आणि पदोन्नत झालेल्या शिक्षकांना प्रत्येकालाच पहिल्या दिवसापासून वेतन श्रेणी दिली जात नाही. कारण त्याचा एक नियम आहे कोणाला वेतन श्रेणी देण्यात यावी की 1/3 लोकांना त्या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाते. हे पदोन्नतीचं पद नाहीच आहे. तर पदोन्नतीचं पद म्हणून याची मागणी का केली गेली हे कळायला मार्ग नाही. एक प्रोफार्मा आलेला असेल दिल्लीवरनं म्हणा किंवा राष्ट्रीय प्रशासनाकडे, केंद्रीय प्रशासनाकडनं आला असेल, तोच नमुना फॉरवर्ड केला असेल तर आमची शासनाकडे, आमच्या संघटनेमार्फत, खुला प्रवर्ग कर्मचारी संघटनेमार्फत राज्य शासनाकडे मागणी असेल की आपल्या या जिल्हा परिषद शाळांमध्ये जे काही 6 ते 8चं पद आहे ते पदोन्नतीचं पद नाही आहे. इथं पदोन्नती केली जात नाही 6 ते 8.
पदावर की दर्जावाढ केली जाते, त्यांचा संवर्ग एकच राहतो. 1 ते 5चा शिक्षक दर्जावाढीने 6 ते 8ला जर त्या ठिकाणी शिकवायला गेला, त्याला जरी पुढची वेतन श्रेणी दिलेली असली तरी ते दर्जावाढीचं पद आहे ते प्राथमिक शिक्षक संवर्गातच येतं. त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणूनच रोस्टरमध्ये गणलं जातं. या ठिकाणी जी माहिती वर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे त्या माहितीसोबत याही गोष्टी गेल्या पाहिजेत की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये हे पदोन्नतीचं पद नाहीये, ही दर्जावाढ आहे. हे पद का निर्माण केलं गेलं, कधी निर्माण केलं, या सर्व पार्श्वभूमी त्या ठिकाणी शासनानं मांडल्या पाहिजेत. कारण जर सरसकट राज्य सरकारी शाळा, केंद्रीय शाळा यांच्या सोबतच जिल्हा परिषद शाळांमधील पद जर पदोन्नतीचं मानलं गेलं तर भविष्यात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या शिक्षकांना त्या ठिकाणी जर टेक्निकली डिमोशन म्हणता येत नाही, परंतु 6 ते 8हून 1 ते 5 वर घ्यायचं असेल तर तेवढ्या जागा इथे शिल्लक नाही आहेत. आणि जे काय आजपर्यंत त्यांना दिलेलं वेतन आहे काय 1/3 लोकांनाच दिलं जातं. काही जिल्ह्यामध्ये तर पुढची वेतन श्रेणी न देता त्यांचं जे वेतन निश्चिती करत असताना 10-100 वर करण्यात आलेली नाहीये. राज्य शासनापर्यंत त्या ठिकाणी अनेक संघटनांनी शिक्षकांनी पाठपुरावा केला, तेथूनही सांगण्यात आलेलं आहे की पदोन्नतीचं पद नाही, त्याच्यामुळं 10 ते 100 वर तुमची त्या ठिकाणी वेतन निश्चिती करता येत नाही. जे डायरेक्ट 6 ते 8 साठी निवड झालेले आहेत अशाच लोकांना त्या ठिकाणी 10-100 दिलं जातं. मग त्यावेळेस तर 10-100 किंवा विशेष शिक्षकाची निवडच डायरेक्टली केली जात नव्हती. ते केवळ माध्यमिक शिक्षक जे असतात त्यांना 10-100 आहे. तुम्ही दर्जावाढ घेतलेली आहे त्यामुळे 10-100 तुम्हाला दिलं जाऊ शकत नाही, असे अनेक प्रसंग निर्माण झाले. त्या सर्व बाबी राज्य शासनानं त्या ठिकाणी न्यायालयात मांडल्या पाहिजेत. कारण याला पदोन्नतीचं पद जर गृहीत धरून जर रिझल्ट सरसकट जर जिल्हा परिषद शाळासाठी जर आला तर त्या ठिकाणी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर आम्ही देखील या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. तरी सर्व शिक्षकांनी जागरूक होऊन या प्रकरणात लक्ष घालून शासनाकडे योग्य बाजू मांडली पाहिजे आणि शासनाने न्यायालयात बाजू मांडली पाहिजे. कारण भविष्यात जर निर्णय सरसकट जर आला, राज्य सरकारी शाळा असतील किंवा केंद्रीय शाळा असतील त्या ठिकाणी स्वतंत्र असू शकतं, मला माहीत नाही, स्वतंत्र केडर असू शकतं 6 ते 8चं, परंतु आपल्याकडे तसं नाही आहे. जिल्हा परिषदमध्ये या सगळ्या बाजू कोर्टात गेल्या पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, पॅनिक होऊ नका. निश्चितच राज्य शासन योग्य ती भूमिका घेईल आणि आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही असं मला वाटतं. आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून काही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करावा. आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये कृपया प्रश्न विचारावेत, त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. चॅनल आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.